नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक संतोष बोंगाळे। तर आजच्या या लेक्चरमध्ये संस्कृती म्हणजे नेमके काय किंवा तिचे स्वरूप कसे असते, साहित्य व संस्कृती याचा परस्पर संबंध कसा घनिष्ठ आहे हे पाहणार आहोत। म्हणजे साहित्यातून संस्कृती आकाराला येते की संस्कृतीतून साहित्याची जडणघडण होते हे आपल्या लक्षात येईल। धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असे 5 महत्त्वाचे उपक्रम किंवा व्यवहार मानवी जीवनामध्ये तसेच समाज जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात। हे सर्व उपक्रम किंवा व्यवहार अनन्याश्रयी, अनन्य पोषक आणि अनन्य संवर्धक असतात। एकमेकाशी ते गुंतलेले असतात। प्राचीन काळात सगळेच व्यवहार हे धर्ममूलक होते, धर्माधिष्ठित होते। अर्वाचीन काळात अर्थव्यवहाराला मात्र अग्रक्रम प्राप्त झालेला दिसतो। मानवी समाजाचे आणि समाज जीवनाचे सगळेच व्यवहार प्राधान्य करून अर्थमूलक आहेत। त्यामुळे स्वाभाविकच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उपक्रम अथवा व्यवहार आर्थिक व्यवहाराशी निगडित आहेत। साहित्य, कला, ज्ञान, नीती इत्यादींचा समावेश सांस्कृतिक उपक्रमामध्ये होतो। म्हणून मानवी जीवनात आणि समाज जीवनात साहित्य, कला इत्यादींना अपरिहार्य असे स्थान आहे। भाषा हे एक माध्यम मानवाने अवगत करून घेतले आणि भाषा हेच साहित्याचे माध्यम आहे। साहित्याप्रमाणेच भाषेचाही संस्कृतीशी निगडित संबंध आहे। साहित्याचा अभ्यास करताना भाषा आणि भाषेचे घटक अभ्यासावे लागतात। त्याचप्रमाणे संस्कृती आणि संस्कृतीचे घटक सुद्धा अभ्यासावे लागतात। साहित्य, कला इत्यादीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संस्कृतीचे दर्शन घडत असते आणि त्यातूनच मानवी जीवनाच्या, समाज जीवनाच्या प्रगतीचा, अधोगतीचा, विकासाचा किंवा ऱ्हासाचा किंवा त्याच्या चढउतारांचा आलेख समजून घेणे आपल्याला सोपे जाते किंवा शक्य होते किंवा संभवनीय देखील असते। म्हणूनच साहित्याच्या अभ्यासात साहित्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास देखील अन्वर्थक असतो। त्यासाठी साहित्य आणि संस्कृती यांच्यातील अन्योन्य संबंध स्पष्ट होणे, समजणे अत्यंत आवश्यक आहे। संस्कृती या संकल्पनेची नेमकी निर्णायक लक्षण व्याख्या आपणाला देता येणे शक्य नाही, कारण संस्कृतीचा संबंध मानवी व्यवहारांशी आहे। मानवी व्यवहारांशी मानवी कृती उक्ती संबंधित असतात आणि मानवी कृती उक्ती मागे प्रत्यक्षपणे अगम्य असे मानवी मन असते। मानवी मनाचे आणि मनाच्या अनंत विविध व्यापाराचे मानसशास्त्राच्या आधारे विवेचन करून त्यांचे स्वरूप स्पष्ट करता येणे शक्य आहे। पण विद्यार्थी मित्र, असे असले तरी मनोव्यापार हे अव्याख्येय असतात। म्हणून एका अर्थी संस्कृती ही संकल्पना देखील अव्याख्येयच आहे। एका अर्थी संस्कृती ही संकल्पनाही अव्याख्य आहे, कारण संस्कृती म्हणजे लाक्षणिक अर्थाने मानवी कृती उक्तीजन्य समग्र वर्तनाचेच प्रगट असे दर्शन असते। संस्कृती हा शब्द इंग्रजीतील कल्चर आणि सिव्हिलायझेशन यांचा पर्यायी प्रतिशब्द आहे। संस्कारांनी ज्याची सिद्धी झालेली असते ती संस्कृती। म्हणून संस्कार आणि संस्कृती या दोहोंचा अविभाज्य संबंध आहे। हे दोन्ही शब्द संस्कृतमधील सम अधिक कृ धातूपासून सिद्ध झालेले आहेत। वाच्यार्थाने संस्कार हा शब्द धर्म, नीती इत्यादी क्षेत्रांपुरताच मर्यादित राहिला आणि धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या अवस्थेसाठी संस्कृत हा शब्द रूढ झाला। संस्कृतीचा शब्दार्थ खूप व्यापक आहे।
संस्कृतीबरोबरच प्रकृती आणि विकृती हे दोन शब्द लक्षात घेता येतील, कारण त्यांचाही परस्पर संबंध आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे वकृतीत बिघाड होणे अथवा प्रकृतीला विकार जडणे, आणि प्रकृतीत विकार किंवा बिघाड होऊ नये या उद्देशाने प्रकृतीवर करावयाचा संस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने संस्कृती. मनुष्य आणि त्याच्या भोवतीचे विश्व यांनी मिळून निसर्ग बनतो, हे आपल्याला माहितीच आहे. स्वतःला हवे असणारे श्रेयस आणि प्रेयस प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य कधी निसर्गाचे अनुकरण करतो, कधी निसर्गाशी झगडतो, कधी निसर्गावर मात देखील करतो. मग असे असले तरी निसर्गावर संस्कार करीतच माणूस आपली जीवनयात्रा चालवत आलेला आहे, हे आपल्या लक्षात येते. मनुष्य निसर्गावरच संस्कार करीत नाही, तर असे संस्कार करताना मनुष्य स्वतःचा देह, मन, बुद्धी यावर देखील संस्कार करतो. किंबहुना वाच्यार्थाने आणि लाक्षणिक अर्थाने असे आपल्याला म्हणता येईल की मनुष्य हा देखील निसर्गाचाच एक महत्त्वपूर्ण घटक आहे किंवा घटक असल्यामुळे निसर्गात बदल होत असतानाच मनुष्यामध्ये देखील खूप काही बदल होत असतात. संस्कृती या शब्दात दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत. आपले जीवन सुखी, समृद्ध, समाधानी, आकर्षक व्हावे म्हणून मनुष्य स्वतः आणि समुदायाशी झगडत असतो. दोन्ही क्रिया एकाच वेळी सुरू असतात. मनुष्य शेती करू लागला तो त्याच्या उपजीविकेसाठी, पण शेती करताना काळ्या मातीच्या कुशीतून जन्माला येणाऱ्या, वाऱ्यावर डोलणाऱ्या समृद्ध पिकांचे सौंदर्य न्याहाळायला देखील तो शिकला, पाहायला शिकला, त्याचा आस्वाद घ्यायला शिकला. पशुपालन करताना जीवनावश्यक असे दूध दुभते त्याला मिळू लागले. हे दूध दुभते देणाऱ्या मुक्या जनावरांवर मनुष्य प्रेम करू लागला, आणि अनेक उदाहरणे अशी आपल्याला घेता येतील. बाह्यसृष्टीत जे घडते त्याचा मनुष्याच्या अंतसृष्टीतही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. म्हणजे ही संस्कार प्रक्रिया दोन प्रकारची असते. भौतिक वस्तुरूप सृष्टीवर संस्कार होतात, तसेच मानवी मनावर देखील संस्कार होतात. वस्तुरूप सृष्टीवर होणारे संस्कार त्यातून भौतिक संस्कृती सिद्ध होत असते, आणि मानवी मनावर होणाऱ्या संस्कारामधून आध्यात्मिक संस्कृती सिद्ध होत असते. शेती, पशुपालन, स्थापत्य, धातुकाम, यंत्रनिर्मिती, वस्त्रोत्पादन, अर्थोत्पादन या गोष्टींची संपन्नता ही भौतिक संस्कृतीमध्ये अभिप्रेत असते. तर धर्म, नीती, कायदा, विद्या, ललित कला, वाङ्मय, सभ्यता, शिष्टाचार इत्यादी गोष्टींचा समावेश आध्यात्मिक संस्कृतीत होतो. या दोन्ही प्रकारच्या संस्कृतीचे एकमेकांशी परस्पर संबंध आहेत. मनुष्याच्या मानसिक आशा आकांक्षांना भौतिक सुधारणांमुळे मूर्त स्वरूप येते, आणि भौतिक सुधारणांची इमारत अध्यात्माच्या पायावर उभी केली तर तिला संस्कृतीचा दर्जा प्राप्त होतो. बाह्य समृद्धीबरोबरच मन, बुद्धी, पंचेंद्रिय यावर नियंत्रण असावे लागते, आणि हे सर्व साध्य करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सामान्यतः संस्कृती असे म्हणतात. संस्कृतीचा संबंध मानवी जीवनाशी, समाज जीवनाशी आहे. जीवन गतिमान आहे, विकसनशील आहे, त्याचप्रमाणे संस्कृती देखील गतिमान आणि विकसनशील आहे. संस्कृतीची गतिमानता आणि विकसनशीलता भौतिक जीवनाच्या घटकांवरती अवलंबून असते. त्याचप्रमाणे संस्कृतीच्याच धर्म, नीती, कायदा, कला इत्यादी घटक संस्थांच्या विकासावर देखील अवलंबून असते. संस्कृतीच्या आकारात उच्च नीच क्रम असणेही शक्य व संभवनीय असते. जुन्या आणि नवे ही शक्यता संस्कृतीमध्ये असते. जुन्याचा ऱ्हास आणि नव्याचा उद्भव, जुन्यातून नव्याची श्रेयस्कारक निष्पत्ती अथवा संपूर्णपणे नवेपण या शक्यताही संस्कृतीमध्ये असतात. म्हणून संस्कृतीच्या स्थितीगतीची ही निश्चित विचारप्रणाली असू शकते.
संस्कृतीचा विकास निरनिराळ्या अवस्थांतरातून होतो, परंतु संस्कृतीमध्ये परंपरागत असा एक अंशभाग असतोच. ज्यावेळी मनुष्य समाज करून राहू लागला त्याच वेळी मानवी संस्कृती उदयाला आली. खरं तर सामाजिक आणि अर्थातच व्यक्तिगत जीवन जगण्यासाठी मनुष्याने काही रीत ठरवून घेतली. त्यातून सामाजिक संकेत रूढ होत गेले. धर्म, नीती इत्यादी संबंधीच्या कल्पना सिद्ध होत गेल्या. त्यामुळे मनुष्याच्या सामूहिक जीवनाला काही एक व्यवस्था प्राप्त झाली, काही नियमावली प्राप्त झाली. त्या अवस्थेमध्ये मनुष्य स्वतःचे व समाजाचे श्रेयस प्रेयस प्राप्त करून घेऊ लागला. त्यातून काही अंतविरोध निर्माण होऊ लागले. तेव्हा सुधारणांची आवश्यकता निर्माण झाली. ती सुधारणा घडवून आणून मनुष्याने विकासाचा पुढचा टप्पा गाठला. उदाहरणच द्यायचं झालं तर विवाह संस्था. मनुष्य समाज करून राहिला तेव्हा त्याने स्त्री पुरुष संबंधाविषयी काही रीती संकेत निर्माण केले असतील. कालांतराने त्या रीतीला व संकेतांना सामाजिक मान्यता मिळाल्यामुळे त्यांचे दक्षतेनं पालन होत असेल, पालन केले जाई. पण कालांतराने त्यातील काही रीतींना संकेतांना बंधनाचे स्वरूप प्राप्त झाले. कुटुंबाच्या एका घटकाला ही बंधने जाचक होऊ लागली. स्त्री या बंधनात गुलामगिरी भोगू लागली. पुरुष मात्र निर्बंध अवस्थेत जगू लागला. रीती संकेतांना बंधनाचे रूप प्राप्त झाले. तेव्हा स्त्रीचा व्यक्तित्व विकास, व्यक्तिमत्व विकास हा आपोआपच खुंटला गेला. अशा अवस्थेमध्ये विवाह संस्थांचा आणि त्यावर आधारलेल्या कुटुंब संस्थेचा समतोल ढळू लागला. कुटुंब हा समाजाचा एक घटक आहे, त्यामुळे समाजाचाही तोल ढळू लागला. अर्थात विवाह संस्थात सुधारणा होऊ लागली. कुटुंब संस्थेचे रूप बदलू लागले. अविभक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती ही दोन अवस्थांतरे आहेत. परंतु विवाह संस्थेचे, कुटुंब संस्थेचे बाह्यरूप बदलत गेले तरी त्यातील स्त्री पुरुष संबंधाविषयीचे नीतितत्व बदलले नाही, हे इथं आपण लक्षात घेतले पाहिजे. वैवाहिक संबंधांना समाज मान्यता मिळते, परंतु विवाह बाह्य संबंधांना समाज मान्यता मिळू शकत नाही. संस्कृतीचं एक रूप बाह्य व स्थूल असते, तर दुसरं रूप बुद्धिगम्य असते. भौतिक परिस्थितीमुळे बाह्य व स्थूल रूप बदलणे शक्य, संभवनीय अथवा अपरिहार्य असते, परंतु बुद्धिगम्य रूप हे मनुष्याच्या मनोवृत्तीवरच अवलंबून असते. बाह्यता समाजात आमूलाग्र बदल झालेला असला तरी विवाह संस्थेतील, कुटुंब संस्थेतील पुरुष प्राधान्य संपूर्णपणे वर्ज्य करायला मनुष्य अद्यापही तयार नाही. अस्पृश्यतेचे ज्वलंत उदाहरण घेता येईल. बाह्यता समाज व संस्कृती यांच्यात आजच्या विज्ञाननिष्ठ युगात कितीही सुधारणा झालेली असली तरीही चातुर्वर्ण्य व्यवस्था मुळातच नष्ट होत नाही, म्हणून अस्पृश्यताही कायमची नष्ट होत नाही. संस्कृतीत काही अंशभाग परंपरागत असतोच. मनुष्याला प्राप्त होणारे भौतिक व मानसिक धन नेहमी परंपरागतच असते. या परंपरा दोन स्वरूपाच्या असतात. एक शरीर परंपरा आणि दुसरी सहकार्य परंपरा. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांना शरीर परंपरा असते, म्हणून पशुपक्ष्यांना नैसर्गिक जीवन असते, परंतु त्यांना माणसांप्रमाणे साहचर्य परंपरा नसते, म्हणून पशुपक्ष्यांना संस्कृती नसते. माणसाला 2-3 पिढ्यांचे साहचर्य लाभते. मातापित्याचे संरक्षण माणसाला मिळते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानानुभवाचे संक्रमण होते. त्यामुळे संस्कृतीला परंपरागत अंशभाग टिकून राहतो. असे असले तरीही संस्कृती नित्य परिवर्तनीय असते. अनेक कारणांमुळे संस्कृतीच्या अंतर्बाह्य रूपामध्ये बदल होत राहतो. प्रत्येक संस्कृतीची एक विशिष्ट अशी रचना देखील असते. तिच्यात असणाऱ्या सर्व घटक संस्था परस्परावलंबी असतात. एका घटक संस्थेमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम इतर घटक संस्थांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होतोच. उदाहरणार्थ, पेशवाईच्या अस्तानंतर भारतात ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली.
त्यांनी नव्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था प्रस्थापित केली आणि या नव्या शिक्षणामुळे जी इहवादी दृष्टी प्राप्त झाली त्यातून 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा इत्यादींना चालना मिळाली. इतकेच नव्हे तर आधुनिक साहित्य निर्मितीला खूप मोठी प्रेरणा मिळाली. दोन संस्कृती परस्परांच्या सान्निध्यात येतात तेव्हा त्यांच्यात देवाणघेवाण होते. कित्येकदा त्यांचा संकर होतो, संगम होतो आणि संस्कृतीचे स्वरूप उदयाला येते. प्राध्यापक द. के. केळकर यांनी संस्कृती संगम या पुस्तकाच्या प्रस्तावनेत संस्कृती संबंधी पुढील विवेचन केले आहे. संस्कृती या शब्दाइतका व्यापक अर्थबोधक शब्द क्वचितच असेल. या शब्दाने कोणत्याही समाजाच्या आचारविचार व्यवहाराचे, त्याच्या आर्थिक व्यापाराचे, त्याच्या शास्त्र व कला यांच्या उपासनेचे, त्याच्या समाजधारणेचे, परिवर्तित केलेले धर्म, नीती, कायदे कानून यांच्या नियमांचे, त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे अशा सर्व अंगोपांगांचे दिग्दर्शन होते. स्वतःची प्रगती सहेतुक बुद्धी परस्पर घडवून आणणे, सृष्टीतील जीवनकलहाच्या रूपाने प्रकट होणारी बाह्य परिस्थिती आणि राग द्वेष आदींनी नटणारी अंतसृष्टी यावर हुकूमत चालवणे व त्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा संस्कार वठविणे यातच मानवाचे मानव्य साठलेले आहे. हा द. के. केळकर यांनी दिलेला संस्कृती संगमाविषयीचा अभिप्राय आहे. अंतसृष्टी आणि बाह्यसृष्टी यातील ज्या ज्या गोष्टीवर त्याने आपल्या मानव्याची संस्कार मुद्रा ठोकली आहे त्या सर्व गोष्टींचा कलाप म्हणजेच खऱ्या अर्थानं संस्कृती होय. साहित्य आणि ललित कला या प्राधान्याने आत्मनिष्ठ असतात. मनुष्य समाज करून राहू लागला तेव्हा एका अर्थी संस्कृतीचा उद्भव झाला. संस्कृतीमध्ये अंतर्भूत असलेल्या भिन्न भिन्न व्यवहारांसाठी मनुष्याने काही साधने आणि माध्यमे प्राप्त करून घेतली. संस्कृतीबरोबरच त्या साधनांमध्ये, माध्यमांमध्येही काळाच्या ओघाने परिवर्तन होत गेले. साधने आणि माध्यमेही समृद्ध होत गेली. अर्थात यात निसर्गाच्या अनुकृतीचा जितकाच भाग आहे तितकाच मनुष्याच्या बुद्धीचाही भाग आहे. मनुष्याला वाचा निसर्गातच लाभलेली आहे. तिच्यावर संस्कार करीतच मनुष्याला भाषा गवसली आणि भाषेद्वारेच मनुष्याला अनेक व्यवहारांची अभिव्यक्ती सुलभ झाली. भाषा हा सुद्धा संस्कृतीचाच एक अन्वर्थक घटक आहे. त्याचप्रमाणे संस्कृतीत अंतर्भूत असणाऱ्या एका महत्त्वपूर्ण संस्थेचा म्हणजे साहित्याचाही तो घटक आहे. भाषा हे साहित्याचे माध्यम आहे. साहित्य हे प्राधान्य करून आत्मनिष्ठ असते. त्याचे माध्यम जेवढे बाह्य आहे, साहित्य आणि ललित कला हे आध्यात्मिक संस्कृतीचे उच्च स्वरूप आहे. भाषा आणि संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्यात मात्र अविभाज्य संबंध आहेत. इंग्रजीतील लिटरेचर या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून साहित्य हा शब्द रूढ आहे, हे आपल्याला माहिती आहेच. आणि त्याचाच पर्यायी शब्द म्हणून वाङ्मय हा शब्द रूढ आहे. साहित्य अथवा वाङ्मय हा कलेचाच एक प्रकार आहे. भाषेचे उत्पादन म्हणत असतानाच भाषेचा आणि साहित्याचा मुलात्म संबंध स्पष्ट होतो. लिटरेचर इज प्रोडक्शन ऑफ लँग्वेज. म्हणजे काय, तर साहित्याची मूलभूत ही लक्षण वाक्य आहे. हे भाषेचे उत्पादन म्हणत असताना भाषेचा साहित्याचा मुलात्म संबंध स्पष्ट होतो. आज आपण ज्याला वाङ्मय किंवा साहित्य म्हणतो ते बुद्धिपूर्वक निर्माण केलेले असते, निश्चित स्वरूपाचे असते, विशिष्ट देहगर्भित असलेले, सौंदर्यदृष्ट्या संस्कार दिलेले असे हे साहित्य असते. सहजगत्या स्वयंप्रवृत्तीने तात्कालिक स्फूर्तीने निर्माण झालेले संस्कारविहीन वाङ्मय हे वाङ्मय म्हणावयाचे झाल्यास मूलभूत व अबुद्धिपुरस्पर स्वरूपाचेच म्हणावे लागेल. बुद्धिपुरस्सर किंवा बोधपूर्व वाङ्मयाचा उगम सत्यशोधन किंवा सत्यकथन, सौजन्य पृथक्करण व सौजन्यबोध आणि सौंदर्यमीमांसा व सौंदर्योपासना
ह्यामध्ये आहे, असे वाम जोशी यांनी म्हटलेले आहे. सत्य, सौजन्य आणि सौंदर्य किंवा सत्य शिव सुंदरम या मानवी मनाच्या आणि मानवी जीवनाच्या आध्यात्मिक गरजा आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या भागवण्यासाठीच मनुष्याचे सांस्कृतिक उपक्रम किंवा व्यवहार सुरू असतात. साहित्य निर्मितीचा उपक्रमही त्यासाठीच असतो. ही एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मानवी मनातील मूलभूत भावनांचा आविष्कार तसेच या भावनाजन्य अनुभूतींचा आविष्कार वाङ्मयामध्ये होतो. आनंद देणे, आनंद घेणे, निरामय आनंद देणे हाच ललित वाङ्मयाचा आद्य हेतू आहे, असे प्रतिपादन करताना नासी फडके यांनी म्हटले की ललित वाङ्मय ही मनुष्याच्या जीवित साफल्यास अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. जिच्या वाचून जीवन अपुरे वाटेल अशी ललित वाङ्मय ही एक संस्था आहे. राष्ट्राला धर्मसंस्था पाहिजेत, विद्यापीठे हवीत, सैन्य पाहिजे, उद्याने, बँका, दवाखाने हवेत. त्याचप्रमाणे जिवंत राष्ट्र म्हटले की तेथे ललित वाङ्मय हे पाहिजेच पाहिजे, असे नासी फडके यांनी म्हटलेले आहे. वाङ्मयात अथवा साहित्यात आनंदवाद असावा, सौंदर्यवाद असावा की बोधवाद असावा, हा वादग्रस्त मुद्दा आपण बाजूला जरी ठेवला तरी एक गोष्ट निर्विवादपणे सत्य आहे की साहित्योपक्रम हा जीवनावश्यक आहे. कारण जीवनदर्शन, उद्बोधन आणि आनंद निर्मिती अशी विविध स्वरूपाची कार्ये साहित्याद्वारे होत असतात. शिवाय पूर्वीच्या काळात धर्मसंस्था आणि कुटुंबसंस्था माणसांच्या मनावर संस्कार करण्याचे, माणसाच्या आणि पर्यायाने समाजाचे मन घडविण्याचे कार्य म्हणजेच मानवी मनाची पूर्वसिद्धी करण्याचे कार्य करीत असत. भौतिक संस्कृतीकडून आपण विज्ञान संस्कृतीकडे प्रगत होऊ लागलो तेव्हापासून ह्या संस्थांच्या विघटनांची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने मानवी मनाची पूर्वसिद्धी करण्याचे हे महान कार्य साहित्याद्वारे होऊ लागले. हे लक्षात घेतले म्हणजे मानवी जीवनातील साहित्याचे स्थान स्पष्ट होईल. साहित्यात मानवी मनातील मूलभूत भावनांचा आविष्कार असतो, पण भावनांना विचाराची जोड मिळाली की मनुष्य आणि पर्यायाने मनुष्य समाज कृतिप्रवण बनणे शक्य आणि संभवनीय असते. समाजाला धर्मप्रवण अथवा भक्तिप्रवण करणं ही जशी प्राचीन काळात एक गरज होती, तशीच समाजाला कालमानानुसार परिवर्तनाच्या दिशेने, क्रांतीच्या दिशेने कृतिप्रवण करणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. समाज कृतिप्रवण व्हायचा असेल तर सातत्याने प्रबोधनाची प्रक्रिया सुरू असावी लागते. या प्रबोधन प्रक्रियेत साहित्याचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो. संस्कृतीची जडणघडण अशा प्रबोधन प्रक्रियेवरच अवलंबून असते. हे लक्षात घेतले म्हणजे संस्कृतीच्या जडणघडणीत साहित्याचे महत्त्व किती आहे हे स्पष्ट होईल. संस्कृतीमध्ये बाह्यसृष्टी व अंतःसृष्टी यांचा अंतर्भाव असतो आणि साहित्यामध्ये बाह्यसृष्टी व अंतःसृष्टी यांचे दर्शन घडते. या अर्थाने या दोन्ही सृष्टीतील विषय साहित्याचे अनुभव विषय बनतात. साहित्य आणि तत्सम कला ह्यांना आपले बळ आणि निष्ठाशक्ती जीवनापासून लाभते आणि कोट्यावधी लोकांच्या मनावर आणि अंतःकरणावर प्रभाव पाडण्याची क्षमता साहित्याला लाभते. साहित्य आणि कला इत्यादींना तर कित्येकदा दुसरा निसर्ग किंवा दुसरी प्रकृती म्हटले जाते. निसर्गाची अनुकृती करीत मनुष्याने आपली प्रगती साधली आहे. प्रसिद्ध जर्मन प्रज्ञावंत गटे यांनी म्हटल्याप्रमाणे निसर्ग आपल्याला जे देतो त्यातून आपल्या इच्छेनुरूप आपण निवड करत असतो. कलावंत आपल्याला जे देतो ते पूर्णपणे आकलनीय आणि इंद्रियतोषक असे असले तरीही ते निसर्गातूनच निवडलेले असते, हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे. कलावंतालाही निसर्गानेच निर्माण केलेले असते, म्हणून कलावंत निसर्गाशी अथवा निसर्गाविषयी कृतज्ञ असतो आणि त्या बदल्यात कलावंत भावनोद्भूत आणि विचारोद्भूत तसेच मानवीय दृष्ट्या परिपूर्ण असा एका अर्थी दुसरा निसर्ग, दुसरी प्रकृतीच निर्माण करीत असतो. म्हणजेच एकंदरीत
आपण असे म्हणता येईल की संस्कृती म्हणजे एका अर्थी समग्र मानवी वर्तनवाद असतो आणि साहित्य म्हणजे देखील एका अर्थी समग्र वर्तनवादच असतो. कारण साहित्यात मानवी मनातील मूलभूत भावनांचा आविष्कार होतो तेव्हा त्या अशा भावनांनी प्रेरित झालेल्या कृती उक्तींचाच आविष्कार होतो आणि कृती उक्तीजन्य अथवा कृती उक्तीनिष्ठ घटनांचे चित्रण होत असते. व्यक्ती जीवनाचे दर्शन आणि व्यक्तीच्या भावजीवनाचे दर्शन साहित्यामध्ये घडत असते. व्यक्तिजीवन हा व्यापक सामाजिक जीवनाचाच एक अविभाज्य अंशभाग असतो. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जे व्यक्तिजीवनात तेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाज जीवनात आणि जे समाज जीवनात तेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे व्यक्तिजीवनात शक्य व संभवनीय असते. म्हणून एका अर्थी साहित्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाज जीवनाचेही दर्शन घडत असते. म्हणजे व्यक्तीच्या आणि समाजाच्या आचार विचार आणि व्यवहारांचे दर्शन साहित्यामध्ये पडलेले दिसते. आणि आचार विचार व्यवहार हे संस्कृतीचे निर्देशक असतात. म्हणून लाक्षणिक अर्थाने संस्कृतीचे देखील दर्शन साहित्यामधून घडते असे आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत संस्कृतीची संकल्पना संस्कृतीचं स्वरूप हे खूप व्यापक आहे. जेव्हा आपण संस्कृती अभ्यासतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की खूप प्राचीन काळापासून अनेक वेगवेगळ्या महान अशा साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या साहित्यकृतींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा संपूर्ण तत्कालीन संस्कृती काय होती, कशी होती, तिचे अंश काय आहेत, आज त्या संस्कृतीमधून काय टिकून राहिलेलं आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत काय पोहोचलेलं आहे याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. हे आपल्याला लक्षात येतं. तर आजच्या या व्याख्यानामध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.